तर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत पवार कुटुंबीय आणि राजकीय वर्तुळातून काही प्रतिक्रिया आल्यात, पाहूयात. कुठलीही पोटनिवडणूक ही काही कुठल्याच कुटुंबासाठी काही फार आनंदाची नसते. दादा गेल्यानंतरचं इलेक्शन आहे. म्हणजे मलाही आज मतदान करताना विश्वासच बसत नव्हता की आपण दादाला मतदान करत नाहीये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलाय आणि एक नागरिक म्हणून आपल्या भावना बाजूला ठेवून आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. म्हणून मोठ्या संख्येने आपण सगळ्यांना दादांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मतदान करा अशी विनंती मी करायला आले. बाबांचा हट्ट होता की बाबांना मतदान करायचंच होतं, पण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उन्हाळाही जास्त आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की एवढी दगदग करू नये, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतलाय. ये एक इमोशनल वक्त है हमारे लिए, बहुत इमोशनल है क्योंकि दादा नहीं है और वही बोल रहे थे कि साहब भी बीमार है तो वो भी नहीं आ रहे वोटिंग करने, तो दोनों तरफ से थोड़ा अलग ही माहौल है और इसीलिए आप जो भीड़ देख रहे हो उसका ही वो परिणाम. मला वाटतं की पक्षाने त्याच वेळेला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आम्ही उमेदवार उभं करणार नाही अशा प्रकारची भूमिका जाहीर केली. आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असेल, आम्ही सगळे नेत्यांनी अजितदादांना ज्यावेळेला श्रद्धांजली द्यायची म्हणून आम्ही अशा प्रकारची भूमिका जाहीर केली. बारामतीची जनता ही फार मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक विजय करून देतील हा विश्वास आम्हाला आहे. मतदानाची टक्केवारी फक्त किती होते याच्यावर विजयाचा आकडा जो मोठा आहे तो सिद्ध होणार आहे. आत्ता मला वाटतं 10-15% मतदान झालेलं आहे. बारामतीची निवडणूक ही भावनाशील आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या महायुतीकडनं उमेदवार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्या म्हणून सुप्रियाताई पवार शेवटच्या सांगता सभेला उपस्थित होत्या. स्वतः शरद पवार साहेबांनी सुद्धा समाज माध्यमांद्वारे मतदारांना बारामतीचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक ही एक अजितदादा पवार यांच्याविषयीच्या ज्या भावना बारामतीकरांच्या आहेत त्या व्यक्त करणारी निवडणूक आहे. दादा नसताना असं मतदानासाठी समोर जायला लागेल. मला दादांचेच आठवण येत सगळीकडे जाताना. प्रतिसाद पण लोकांचा चांगला दिसतोय आणि आता दुपारनंतर मला बूथवरनं कॉल्स येतात की भरपूर लोक तसं मतदान आता चालू आहे. आता मला कळते 60% पर्यंत झालं असेल तर 2 लाख पर्यंत तरी पोचायला पाहिजे. नवीन विक्रम होणार यंदा. विक्रम होणार आणि विक्रम वहिनी आणि दादांचं एकत्रित होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.